साधारणतः 1 एकरामध्ये टरबूजाची आंतरपीक म्हणून लागवड केलेली होती. त्याचबरोबर ऊस लावलेला आहे. त्याच्यामध्ये लावलेले आहे. सर्वसाधारणतः 80-85 हजार रुपये आतापर्यंत त्याला खर्च झालेला आहे. पण सध्या युद्धाची परिस्थिती असल्यामुळे तर या टरबुजामध्ये बाजारभाव बऱ्याच प्रमाणात पडलेले आहे ते आणि त्यामुळे उत्पादन खर्च निघणं अवघड झालेलं आहे. आणि गेल्या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे रमजान महिना सुरू होण्यापूर्वी जे सरासरी 22-23 रुपयाचा जो दर होता किलोला, तो आता सर्वसाधारण 7-8 रुपयापर्यंत खाली आलेला आहे. तर त्यामुळे या युद्धाचा थेट परिणाम शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर सोसण्याची वेळ आता आलेली आहे. आणि सरकारनी, केंद्र सरकारनी, राज्य सरकारनी यामध्ये थोडंसं लक्ष घालून शेतकऱ्यांना मदतीचा जर हातभार लावला, तर शेतकऱ्यांसाठी एक थोडासा आधार म्हणून तो उपयोगात येईल. आणि सध्या उन्हाचं टेम्परेचरही खूप मोठ्या प्रमाणावर पडू राहिलं आणि त्यातून याचे जे एक नैसर्गिक हानीच म्हणावं लागेल या उन्हाला. त्याचे पण हे परिणाम या पिकांवर आता जाणवायला लागलेले आहे मोठ्या प्रमाणावर आणि त्यामुळे तो एक नुकसानीचाच भाग झालेला आहे, ऊन पण.